डॉक्टर संपदा मुंडे को न्याय दिलाने की मांग को लेकर नागपुर के सरकारी वैद्यकीय महाविद्यालय और अस्पताल में डॉक्टरों ने आंदोलन शुरू किया है। महाराष्ट्र एसोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर सहित विभिन्न चिकित्सा संगठनाएं एकजुट होकर इस आंदोलन में शामिल हुई। सोमवार से मेयो और मेडिकल कॉलेज अस्पतालों की ओपीडी सेवा का बहिष्कार किया गया है और डॉक्टरों ने काम बंद आंदोलन शुरू किया है। डॉक्टरों का कहना है कि डॉक्टर संपदा मुंडे के दुर्भाग्यपूर्ण निधन को 10 दिन बीत चुके हैं, फिर भी अब तक उनके परिवार को न्याय नहीं मिला है। आंदोलनरत डॉक्टर ने मांग की है कि दोषियों पर जल्द से जल्द कार्रवाई की जाए और एसआईटी सहित अन्य मांगों पर ठोस कदम उठाया जाए। उन्होंने स्पष्ट किया कि जब तक ठोस कार्रवाई नहीं होती आंदोलन जारी रहेगा। डॉक्टर सुयश धावड़े जनरल सेक्रेटरी सेंट्रल एमएआरडी ने कहा, हम सभी डॉक्टर कानून के दायरे में रहकर अनुशासित तरीके से आंदोलन कर रहे हैं। यदि इससे स्वास्थ्य सेवाओं पर असर पड़ता है तो उसकी पूरी जिम्मेदारी प्रशासन की होगी। आमचा जो प्रोटेस्ट चालू आहे तो 23 ऑक्टोबर 2025 म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी आमच्यामधील एक भगिनी तिला सिस्टमच्या काही कारणास्तव तिने ज्या आजपर्यंत लेटर्स दिलेले आहेत त्यावरती ॲक्शन न झाल्यामुळं तिला जो आपल्या प्राणांचा बळी द्यावा लागला, त्या बळीच्या अगेन्स्ट ज्या लोकांची कारणं आहेत त्या सगळ्या लोकांवरती कारवाई व्हावी यासाठी प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे। त्याच्या व्यतिरिक्त फक्त तिच्या न्यायासाठीच आम्ही झगडत नाहीत, आम्ही सगळ्या डॉक्टरांना, सगळ्या डॉक्टर फ्रॅटर्निटीला सुरक्षित फील व्हावं। आज ज्यावेळेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये महिला काम करतात, कार्यरत करतात, त्यावेळेस सुरक्षेचा अभाव आहे। त्या सुरक्षेच्या अभावाला पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांच्या विरुद्ध जे लोक ॲक्शन घेतात किंवा जे लोक हल्ला करतात त्यांच्यावरती कडक कायदे व्हावे, नवीन नियम व्हावे आणि ते फक्त नियम न होता ग्राउंड लेवलवरती इम्प्लिमेंट व्हावे यासाठी आम्ही झगडत आहोत। आज आम्ही मोर्चाचं स्वरूप हळूहळू वाढवत गेलो आहोत। आम्ही खूप शांततापूर्वक येत गेलो आहोत। कालपासून ओपीडी सर्व्हिसेस बंद आहेत। जर ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर इलेक्टिव्ह सर्व्हिसेस बंद कराव्या लागतील, परंतु आम्ही पेशंट सेवेला कटिबद्ध आहोत। आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस कुठेही बंद करत नाही। एनबीसी न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।